दीघा में मातृछाया शिक्षण प्रसारक मंडल द्वारा स्वामी समर्थ हॉल में आयोजित कार्यक्रम में 10वीं और 12वीं के मेधावी छात्र छात्राओं को सम्मानित किया गया। कार्यक्रम का आयोजन संजीवनी विद्यालय, MKT इंग्लिश मीडियम स्कूल व श्री स्वामी समर्थ मठ ईश्वर नगर द्वारा संयुक्त रूप से मातृछाया शिक्षण प्रसारक मंडल के अध्यक्ष संस्थापक अजीत कापरीकर के नेतृत्व में किया गया। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में शिवसेना उपनेता विजय चौगुले उपस्थित थे। साथ ही मौजूद थे युवा नेता शुभम चौगुले, उप शहर प्रमुख अक्षय ठाकुर, पूर्व नगर सेवक किशोर गायकर आदि। इस दौरान विजय चौगुले के हाथों मेधावी विद्यार्थियों को प्रमाण पत्र एवं नकद धनराशि वितरित कर सम्मानित किया गया। अन्य 10वीं और 12वीं कक्षा के विद्यार्थियों को स्कूल बैग और सम्माननीय पुरस्कार देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम दौरान 250 से भी अधिक विद्यार्थियों को पुरस्कार एवं बैग वितरित किए गए। इस अवसर पर मान्यवरों सहित सभी ने अपनी भावनाएं व्यक्त की। आज ईश्वरनगर येथील विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव सोहळा आज इथं पार पडला। खरं तर त्यांचे आयोजक अजित कापरीकर सर यांचे मी आभार मानेल की त्यांनी आज एवढा चांगला कार्यक्रम आज इथं पार पाडला। आज तुम्ही जसे बघू शकता की 200 ते 300 मुलांना आज इथं बॅग्स असतील व त्यांना वेगवेगळे बक्षिसं असतील हे त्यांना आज इथं देण्यात आलेत आणि ह्या कार्यक्रमामुळे आज जो मुलांना मोटिवेशन जो पाहिजे असतो तो आज हा मोटिवेशन हा मुलांना आज इथं भेटलेला आहे। आणि यापुढेही जसं चौगुले साहेबांनी पण बोललो की मुलांना कुठलेही आर्थिकदृष्ट्या न बघता आपण कुठे आपलं शिक्षण हे कुठे आपलं थांबलं नाही पाहिजे। हे साहेबांनी हे शब्द दिले की कुठल्याही मुलांना कुठलीही आर्थिक समस्या आली तर साहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। आणि परत एकदा मी कापरीकर सरांचे आभार मानतो की त्यांनी हा चांगला कार्यक्रम आज इथं पार पाडला। 1 आणि 2 मधील 7 ते 8 शाळेचे आज इथं 250च्या वरती मुलांचा गुणगौरवचा सोहळा आज इथं पार पडला। आज प्रमुख मार्गदर्शक म्हणजे आमचे उपनेते, शिवसेनेचे उपनेते विजयजी चौगुले साहेब व शुभमभाई चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्याने अजित कापरीकर सरांनी आज इथं कार्यक्रमाचं आयोजित केला आणि 250च्या वरती मुलांना इथं आम्ही सन्मानित करण्यात आले। आणि जशा साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की वॉर्ड क्रमांक 1 मधील क्लस्टर व्हावे आणि लोकांना त्यांचे चांगले घरं आणि लोकांना चांगले सुखसुविधा भेटली पाहिजे म्हणून साहेबांनी सांगितलं की माधुशेठ कान्हा ठाकूर आहे, दानशूर माधुशेठ कान्हा ठाकूर यांचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की या क्लस्टरचं आम्ही नाव ते साहेबांच्या याच्याने देणार आहे। ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या लोकांसाठी आणि आम्ही कार्यरत करत असलेल्या ठाकूर परिवार व चौगुले परिवार हे नेहमीच वॉर्ड क्रमांक 1 आणि 2चे लोकांसाठी नेहमीच। आज आम्ही आमच्या ईश्वरनगर परिसरामध्ये संजीवनी विद्यालय, MKT इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आणि सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे शुभमजी चौगुले साहेब यांच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक सन्माननीय गायकर साहेब, अक्षय ठाकूर साहेब, आमचे सर्व मित्र चंद्रकांत आणि या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी 10वी 12वीचा गुणगौरव समारंभ साजरा केला आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला। आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांना जे टॉपर्स आहेत त्यांना 10,000 रुपये रोख पारितोषिक जाहीर दिलं आणि सगळ्या पालकांचे किंवा या विद्यार्थ्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला। वहीं छात्रों ने भी इस सम्मान के लिए विजय चौगुले और आयोजकों का आभार माना। माझं नाव साक्षी प्रशांत काळे। या ठिकाणी माझी आज बॅचलर्स फार्मसीमध्ये मी उत्तीर्ण झालेली आहे आणि आपल्या अनगा हॉल मुकुंद कंपनी इथे संजीवनी विद्यालय, MKT स्कूल इथे आज माननीय विजय चौगुले सर यांनी आज सगळ्यांचा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ह्यातच ह्या सगळ्यांचा आमचा सत्कार केलेला आहे। तर त्यांनी विद्यार्थ्यांना पुढेच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। आजच्या गुणगौरवच्या सोहळ्यामुळे पुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे जास्त एक एनर्जी, एक प्रोत्साहन, एक उत्साह आलेला आहे। त्याच्यामुळेच पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी खूप खूप आमचा सत्कार केलेला आहे। आज या ठिकाणी ह्या सत्कारामुळे खूप छान वाटतंय। 10वीत शिकत होतो, मला 10वीला 93.20% माझे शिक्षण संजीवनी विद्यालय शाळेतून झालेले आहे। मला 10वीला 93.20% मला भेटल्यामुळे मला फार आनंद होत आहे। 10वीला 93.20 भेटण्यामागे माझ्या पालकांचे आणि शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे। त्यामुळे माझे यश जेवढे पण आहे मी त्यांच्या पायाशी घालतो। तसेच आपल्या शिक्षकांनी मला जे स्वप्न दाखवले त्यासाठी पुढची वाट मी त्याच ध्येय व स्फूर्तीने करेन। मीही माझ्या आई वडिलांना आश्वासन देतो। त्यामुळे जे यश प्राप्त झाले आहे
ते फक्त सुरुवात आहे. पूर्णपणे यश मी माझ्या आईवडिलांसाठी देतो आणि या प्रकारे शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि शिक्षकांचे लाभलेले आधार त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे त्यांना पण मोठ्या प्रमाणे मी आभार मानतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.